जय गुरु. जय गुरु सर. हा. जय गुरु जय गुरु जय गुरु. चला, सगळ्यांना नवीन आंग्ल नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हा, आज आपण जे 9वा पाठ जो होता त्यातलं काही वाक्य राहिली होती, मला वाटतं थोडीफार ती उन्नती घेईल. आणि मग त्याच्यानंतर मग मी पुढचे पाठ मग मी सुरू करणार. हा, उन्नती. हा, थँक्यू सर. आता आपण पुढचं वाक्य गेल्या वेळेला एवं उक्त्वा सह गच्छामः घेतलं होतं. आता पुढचं घेऊया वाक्य. तम दृष्ट्वा आगतम्. तर जरा म्यूट कराल सगळ्यांना सर. हा, कोण सांगेल का? कोणी सांगेल का याचं उत्तर? हो, सांगू का ताई? मी तम हो, दृष्ट्वा. सांगा. हा, तम दृष्ट्वा आगतः, त्याला पाहून आला, असं केलंय मी. हा, सह आहे ना, तो त्याला पाहून सह आगत म्हणजे म्हणजे तो आला. हा, तो आला. त्याला पाहून तो आला. तम त्याला दृष्ट्वा पाहून तो आला. हा, आला. कंसात तो टाकलेलाच आहे, बरोबर. हा. पुढचं वाक्य. पुस्तकात सह नाहीये. हा, असं. हा, ओके ओके. पुस्तकं पठित्वा लेखम लिखत. सांगेल हा, जरा सगळ्यांनी म्यूट करा मी प्लीज. सांगू. हो, मी सांगू. जरा पुस्तकम पठ. सगळ्यांनी. हा, मला हा, जरा बोला. जमत नाहीये, कुठे दिसत नाहीये, ते बघतोय मी. हा. तर पार्टिसिपेंट मध्ये जा. पार्टिसिपेंट विंडो ओपन करा आणि तिकडे म्यूट ऑल आहे बघा हा खालती. हा, एक मिनिट. करेक्ट करेक्ट, बघतो मी. चल. हा, पल्लवी ताई तुम्ही बोला. बोलते. पुस्तकम पठित्वा लेखम लिखती. हम्म. या तो अध्याय आहे. पुस्तक वाचून लेख लिहितो. करेक्ट. पठित्वा कत्वा प्रत्यय झाला. पुस्तकं हा, पठित्वा पुस्तक वाचून वाचून लेख लिहितो. आणि लिखती आहे त्याच्यामुळे ते तो अध्यार होत आहे, सह अध्यार होत आहे. हा, पुढचं दिलीप साहेब आहेत का तुम्ही? दिलीप सर असावरी. आहे आहे हा, आहे. हा, दिलीप अन्नम बोला. भक्षयित्वा शयनम करोति. अन्न खाऊन किंवा जेवण करून झोपतो. असोसिएशनद्वारे प्रमाणित डेटॉल हँडवॉश याचा स्पर्श सॉरी, घेऊन थेंब देतो म्यूट करा सामान्य कोणी. साबणापेक्षा 10 पट उत्तम प्रोटेक्शन. कोणीतरी ऍडव्हर्टिजमेंट चालू केली, म्यूट करा. हा. अन्नम भक्षयित्वा शयनम करोति. तर इथे अन्नम म्हणजे अन्न, भक्षयित्वा भक्षण करणे म्हणतात त्याला. तर भक्षण करून किंवा खाऊन शयनम करोति. शयन म्हणजे झोपणे. आपण म्हणतो ना शयन कक्ष वगैरे, बेडरूमला शयन कक्ष म्हणतात. म्हणजे ते झोपतो. आणि करोति म्हणजे करतो. आता झोप करतो असं बोलत नाही, पण आपण झोपतो किंवा झोपी जातो असं बोलतो. त्याच्यामुळे अन्नम भक्षयित्वा शयनम करोति. बरं, या वाक्यांमध्ये कोणाला काही शंका आहे का? हा, उषाताई बोला. कोणाला काही शंका आहेत का? पुढे जायचं का? बरं, पुढचं वाक्य. मंदिरे स्थित्वा पूजाम करोति. लक्ष्मी आप हो? ताई, वासंती ताई बोला. हा, मला विचारायचंय. हा, अन्नम भक्षयित्वा, तर मग आपण म्हणजे जेवण करून असं नाही लिहू शकत का? का अन्नाचं. अन्न खाऊन? हा, पण अन्नचं तुम्हाला भाषा हे करायला पाहिजे ना, भाषा अनुवाद. अन्नम ह्या अच्छा. शब्दाचा काय करणार मग तुम्ही? हा, जेवण बरं. खाऊन जातो तर म्हणजे तसंही बोलता येईल, पण अन्न आहे ना ते. हा अन्न हा म्हणजे हा. तरी आपण अन्न खातो, काहीही खातो. अन्नात हो काही हो. खाऊ. जेवणात आपण जेवतो. जर जेवण भोजन येईल ना. जेवण असेल तर भोजन आलं असतं ना. करेल. हा, तेच म्हणतात. म्हणजे तुम्ही काहीही खाऊ शकता अन्नात. हा, हं. म्हणजे साधारणपणे शब्दशःच अनुवाद करायचा ना. तसं केलेला अपेक्षित आहे. जास्त ते. हा, हा. जास्त अपेक्षित आहे. असं काही करू ओके. शकता तुम्ही जवळपास अनुवाद, पण आपल्याला आता खूप वेगळं नाहीये ना, ते डिफिकल्ट तर नाहीच आहे, त्याच्यामुळे तसं अपेक्षित हो आहे. हो. ठीक आहे. ओके ओके ताई, थँक्यू. मी लक्ष्मी. वाचते. उषाताई एक मिनिट, लक्ष्मी जी वाचत होत्या, मग पुढचं तुम्ही वाचा उषाताई.
हाँ, मंदिरे स्थित्वा पूजां करोति। हम्म मंदिर में खड़े खड़े होकर पूजा करती हूँ। करते हैं। करते हैं। मीन्स तो करता तो हाँ, तो हाँ करते है ना। तो करते तो हैं, कर सो हाँ। वह करता है, वो हाँ, मंदिर। करता है। हाँ अभी वो मंदिर में हाँ, खड़े होकर पूजा पूजा। करता है। हाँ, या आप ऐसे भी बोल सकते हो कि वो मंदिर में जाकर पूजा करता है। स्थित्वा में जाकर। जाकर भी बोल सकते हैं, जाकर या रुक कर। जाकर से ज्यादा अच्छा वर्ड है रुक कर, क्योंकि वो रुक। मंदिर में वहां है। मतलब मंदिर हाँ, में खड़ा होकर भी बोल जाकर। सकते हैं। स्थित्वा इस खड़ा होकर आपने बोला वो करेक्ट है, बट रुक कर जाकर हिंदी में ऐसे ट्रान्सलेट कर सकते हैं। मराठीमध्ये ओके। मंदिरे ही सप्तमी झाली म्हणून ते मंदिरात स्थित्वा, स्था तिष्ठतीचा तो त्वा प्रत्यय लागून झालेला आहे. बसून किंवा थांबून म्हणजे उभा राहून पूजा करतो असं. हा उषाताई पुढचं बोला. उषाताई आहात का? हा बोला. तत्र गत्वा किं करोषि. हम्म तेथे तेथे जाऊन काय करतोस. करेक्ट. करोशी आहे. हा करोशी म्हणजे काय? करोषि मला सांगा बरं, त्याचं धातुरूप काय झालं? कुरु. हा कुरुच हा करोषि. काय? नाही नाही, कृत्व काय कृत्व कृत्व. काय झालं? एक मिनिट, हाँ, त्यांना सांगू दे. त्यांना सांगू दे. करोशी हे कुठला पुरुष आणि कुठलं वचन झालं? करोषि मध्यम करेक्ट. मध्यम द्विवचन पुरुष. पुरुष. हम्म बहुवचन. मध्यम पुरुष ना. हा. बहुवचन. एकवचन झालं की मध्यम. बहुवचन झालं की एक द्विवचन एक झालं? एक वचन. एक वचन. एकवचन झालं म्हणजे ह्याचा कर्ता काय असेल? तू असेल, है ना. तू. तू म्हणून तू तो हा अध्यारूत आहे. तू हा. तिथे, तत्र म्हणजे तिथे, गत्वा तेथे गमगच्छच जा- ते त्वा प्रत्यय. गत्वा म्हणजे जाऊन. किम करोशी जाऊन काय असं. काय करतोस. हं. कळलं? करोशी. मी तुम्हाला सगळ्यांना हा क्रू धातू आहे ना, तो त्याचं रूप लिहायला सांगितली, ती लिहा हा सगळी, कारण ती थोडी वेगळी आहे. धातुरूप हो. लिहा. 14वं सांगा हा बरं. ना. कोण गेल? आता 2च वाक्य उरलीत. मी वाचू का? मी सांगू का? ठीक आहे. सुजाताताई आताच सांगा. अश्विनीताई पुढचं सांगा. हा. मी सांगू का? सुजाताताई. अन्नं पीत्वा अहम आगच्छामि. हम्म मी येतो. पुन्हा एकदा सांगा, आवाज कट झाला तुमचा. पाणी पिऊन मी येतो. हा. जलम म्हणजे पाणी, पित्वा म्हणजे पिऊन, अहम आगच्छामी, आगच्छ म्हणजे येणे, आता हून. ठीक आहे, पुढचं वाक्य बोला. कोण बोलताय? मी बोलू का? हा अश्विनीताई अश्विनी. बोला बोला. अहम 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 वार्तां कथयित्वा कथयित्वा आगच्छामि. आगच्छामि. हम्म मी बातमी मी अश्विनी वार्ता करून किंवा कथ कथ करून काय म्हणतो, कथन करून की असं सांगून सांगून येतो सांगून. येतो सांगून. बातम्या असं नाही, वार्ताला काय म्हणायचं मग आपण इकडे? वार्ता. वार्ता पण म्हणतो ना आपण मराठीमध्ये. वार्ता पण म्हणतो. वार्ताला अजून काय शब्द असू शकतो? वार्ता करून बातम्या गप्पे आपण म्हणतो, वार्ता किंवा बातमी किंवा गप्पे मारून गप्पा गप्पे गप्पा मारून. गप्पा ताई. वार्तालाप करतो ना आपण. वार्तालाप. हा हा, वार्तालाप करून येतो. मी वार्तालाप. वार्तालाप करून येतो किंवा असं. वार्तालाप म्हणजे आपण काय करतो? वार्तालाप करतो म्हणजे काय करतो? एक साधा सोप्पा गप्पा शब्द. मारतो. गप्पा गप्पा मारतो, मारतो. गोष्टी सांगतो गप्पा किंवा मारून येतो असं म्हणायचं का? हा म्हणजे मी बातम्या किंवा गोष्टी गोष्टी सांगून घेऊन येतो. सांगून कथयित्वा. सांगून येतो. कथन करून म्हणजे किंवा सांगून ओके. येस. कथयित्वा म्हणजे कसं आपण कथा सांगतो ना. जी हो एखाद्या हो. तुम्ही कुठे गेलात तर कोणीतरी एक कथाकथनकार असेल, तर तुम्हाला कथा सांगतो ना. म्हणजे काय, तो कथयित्व. बरोबर. हा कथा कथन करून किंवा असं गोष्टी सांग. ओके. सांगणे हा हा मी शब्द कथ असं असतं. कथयित्वा. बरोबर. वार्ताहर. हो हो. कथन करणे म्हणजे सांगणे. कथन करणे म्हणजे बरोबर. कथा कथन बोलतो ना आपण. कथा कथन करतो म्हणजे कथा सांग. हो
त्या अर्थाने गोष्टी सांगून येतो. सांगणे असं बरोबर लक्षात बरोबर. तुम्हाला ते जास्त लवकर हो लक्षात. गप्पा गोष्टी येस सांगून येस येतो असंही होईल का मग? हो हो करून चालेल. येतो. पण गोष्टी करून वार्ता, येतो. आता वार्ता हा शब्द जो आहे की नाही, तो आपण कसं वर्तमानपत्र हा शब्द लक्षात ठेवा, वर्तमानपत्रात वार्ता असते. हा 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 म्हणजे ऍक्च्युली तो वार्ता आल्यामुळे थोडासा गोंधळ झाला. म्हणजे कथा कथयित्व असं होऊ शकतं असं वाटलं. मग बातम्या सांगून येतो असं कसं म्हणणार, त्यामुळे बातमी हे देणार छान आहे की असेल. गोष्टी सांगून येतो. हा पण तो येस. बातमी सांगणारा असेल टीव्हीवर, असंही हा असू हा शकतं. मग तो हो बातम्या हो हो बातम्या सांगून येतो. येस. सांग जरा, मी बातम्या सांगू. वृत्त वृत्त पण हा पण संस्कृतच शब्द आहे खरं तर ना. वृत्त चालेल. हो वार्ताला सबस्टिट्यूट. हा थोडस मराठी सांगितलं की बरं असतं, पण ठीक आहे, बातम्या किंवा हो गोष्टी हो ठीक. हो आता हो हो आपला 9वा हा पाठ हा संपलेला आहे. आता या पाठामध्ये म्हणजे हे जे वाक्य आहेत, आपण जे ट्रान्सलेशन अनुवाद करायचं होतं, त्याच्यात कोणाला काही शंका आहेत का? अनुवादांमध्ये हा फक्त अभ्यासार्थ प्रश्न सर सांग. नाही. फक्त एकदा पहिलं पहिलं पान बघायला मिळेल का वाचायला? मी थोडीशी उशीर झाली. पहिलं पान म्हणजे एकदा कुठलं? फक्त आजचं पहिलं पान पहिलं म्हणजे 12च्या आधी 12व्या च्या आधी. हे ओके हा 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 हेच हेच. ठीक आहे. जर कोणाला काही नसतील प्रश्न, तर मग मी सरांना अभ्यासार्थ प्रश्नांचं सांगायला सांगते, जे आपले डाऊट्स होते, जे शंका समाधान करायला सांगेन. कोणाला काही नाही आहे ना? ह्याच्यात धडा संपलेला हॅलो आहे. हॅलो. बोला अश्विनी हा ताई. हा मला ती शंका होती की अन्नम भक्षयित्व आहे ना, तर आपण म्हणतो ना मराठीत म्हणताना आपण जेवण करून झोपी जातो असं म्हटलं तर अन्नम भक्षयित्व चालेल ना, शयनम नाही म्हटलं करोति. तरी चालेल. मी म्हणते लिहिलं जेवण खाऊन झोपी जातो, जेवण खाऊन तो झोपी जातो, असंही चालेल. जातो पण हा जातो अन्न, हा. येस. अन्न हे जे आहे की नाही, अन्न हा म्हणजे काहीही असू शकतं. भक्षयित्व. हा त्याच्यामुळे अच्छा इथे बरोबर. झोपी जातो हे खूप जास्त रिलेव्हंट आहे. पण त्याचा अर्थ हो असा, जेवण लिहिलं की, पण इथे अन्न बोललेलं आहे. अन्न म्हणजे जेवण नव्हे, अन्न म्हणजे अन्न. नाही. हो हो जेवणात आपण अन्न खातो, कळलं? हो बरोबर तिथे बरोबर अन्न. बरोबर अन्नच लिहिलं पाहिजे. आणि हम्म भक्षयित्वाचं रूपांतर करायचं मराठीत म्हणून खाऊन हम्म असं ना. हा भक्षण अच्छा करू. ओके हा लक्ष्मीची बोल. ओके. हिंदीत हिंदीत असं खाना खाकर लिहिलं आहे ना, तर हा ते पण खाना दिले ते वो खाना खाकर सो जाता है, तो खाना लिखे तिकडे ना हो, अन्नासाठी. खाना खाकर सो जाता, वही मैं बोला, वो ठीक है, मतलब हिंदी में भी अभी अन्न को हिंदी में क्या बोलते हैं, मतलब क्या बोलना हाँ चाहिए पता नहीं, तो अन्न को खाना ही बोला। हम खाना खाना खा के लिखना। ओके वो गलत नहीं है, वही मैं बोल रही हूँ उनको। भोजन यस यस भोजन करके सोता हूँ, खाना खा के, ये गलत है नहीं। बरोबर. मराठी में अन्न वर्ड है, ओके और इसके लिए मराठी में ट्रांसलेट करते यस टाइम इट इज रिकमेंडेड कि आप अन्न लिखो। वो सेम वर्ड लिख सकते हैं. लिखोगे या ओके खाना कोई अंडरस्टूड. गलत। ओके फाईन. किसी को और somebody else has, कोणाला आहे का डाउट्स काही? मग मी मला सरांना आहे प्रश्न. बोला ताई. आपण म्हणजे जेवण करून तो झोपतो केलं तर चालेल का? झोपी जातो किंवा झोपतो? चालेल ना. इथे करोती म्हणजे काय? करणे. बेसिकली करणे. करोती हा झोपतो. झोप करतो असं असतं ते, पण आपण झोप करतो असं मराठीत कधी लिहित नाही. झोपतो, झोपी जातो, दोन्ही चालतात. चालेल ना. हा सॉरी 8व्या ह्याच्यात ना हा एवम उक्तवा आहे ना ते हा कला उक्तवा तला झालंय ते. नाही नाही, ते तसंच उक्तवा पाहिजे ना. उक्तवा आहे ते. कला तला उ त कला तला वा उक्तवा, ते फॉन्ट त्याचं हा तसं तला कल जोडायला लागेल ना इकडे. ते त्याचा उक्तवा फॉन्ट. झालंय ते. नाही नाही, तो फॉन्ट आहे ना तसा, त्याच्यामुळे तो असा दिसतो. एक ओके मिनिट, ओके. हे बघा असं आहे ते, दिसलं का तुम्हाला? हा उक्तवा. येस क तिकडे पाहिजे. तो क दिसला नाही ना म्हणून तो मी विचारलं. मुळे झालेला आहे तो, असा पाहिजे उक्तवा. येस कला. येस ओके. येस येस बोला तर. करेक्ट करेक्ट. अजून ओके कोणाला काही थँक्यू शंका? थँक्यू.
ताई परत थोडा वेगळा प्रश्न आहे, विचारला तर चालेल का? वेगळा म्हणजे मागच्या लेसन मधला आहे. पण मागच्या लेसन नाही अष्टम नाही नाही पार 5व्या मधला आहे. केनचा मला नीट अर्थ नीट कळत नाही, कारण वेगवेगळ्या वाक्यांमध्ये ना केन वापरलं गेलंय, तर ते दरवेळेस वेगळा अर्थ वाटतो मला. म्हणून मी ऍक्च्युअल केनचा अर्थ काय होतं? केन म्हणजे त्वम केन वदसी, प्रश्नार्थक वाक्य बनवा, असा अभ्यासार्थ प्रश्न होते बघा. त्याच्यामध्ये हा असं आलं होतं की त्वम केन वदसी असा प्रश्न तयार केला होता. तर धडा तिथं बोलणार. आता ते फार मी मागचं सांगते, पण मला फक्त केनचा अर्थ सांगा, नाही तर किम आपण त्वं जनरल न वदिष्यसि. केन म्हणजे माझं काय? मग पाचव्या गच्छती हे आहे का? किम त्वं न वदिष्यसि. नाही, केन याचा याचा ऍक्च्युअल अर्थ काय होतो असं मी बघा, विचारते तुम्हाला. आता केन सह म्हणजे आता नुसतं जर तुम्ही केन असं वापरलं हा धावती हा. म्हणजे सगळेजण म्यूट करा ना, आवाजच येत नाहीये. आवाजच येत के- नाहीये. केन सह असेल तर केन सह कुणाच्या साह्याने? कोणाच्या कोणाच्या सहाय्याने कोणाबरोबर? बरोबर. असं येते. बरोबर आहे. हा, कोणाबरोबर तर असं होऊ शकतं? कोणाबरोबर असं हा बरोबर आहे. ओके ओके. आता सह आहे अं, त्या तृतीयेची अपेक्षा. हम्म. अच्छा, पण एक प्रश्न तर असाही तयार केला होता की त्वम केन वदसी, तर मला तिथे मग तू काय म्हणतो किम सारखा अर्थ वाटला त्याचा, तर असं नाही का? नाही, केन म्हणजे तसं नाही असणार. त्वम किम वदसी असंच असेल ते. ओके, ठीक आहे ठीक आहे, कोण चालेल. कोण हा शब्द आहे तसं. केन अश्व धावती, कोण अश्व धावतो किंवा कोणता म्हणजे कोण कोण आहे बाबा तो, कोण अश्व धावतो. अश्व केन सहाय्येन धावते, अश्व कशाच्या कोणाच्या सहाय्याने धावतो. अश्व केन अच्छा, सह धावतो, अश्व कोणाच्या सहाय्याने धावतो, कोण धावतो असं आहे. ठीक आहे. हा हा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. पण आम्ही, म्हणजे कह आणि केन दोन्ही एकच अर्थ ना? कह धावती म्हणजे पण कोण धावतो? कह धावती हं? म्हणजे ऍक्च्युली त्याचं कसं आहे, थांबा एक मिनिट हा सांगते मी कह तुम्हाला. आणि केनचा अर्थ एकच झाला का? म्हणजे मी सांगू का सह सर? म्हणजे नाही, बरोबर का? केन सह बरोबर म्हणजे बरोबर कोणाच्या बरोबर. सहची ती तृतीय आलेली आहे, केन कहाची. बरोबर. अं, कहची बरोबर. कह कह कची कहची तृतीया का? म्हणजे हे तृतीय बघा केन. एकवचन आहे केन. उन्नती मी थोडं तृतीया. सांगू का? हा सांगा ना सर. सगळ्यांनी म्यूट करा प्लीज. हा नाही ठीक आहे. हा तर कसं आहे की मूळ शब्द आहे कहा. तर जसा रामहा देवहा तसं कहा. आता देवाचं देवेन रामेण ही झाली तृतीया एकवचन, बरोबर. तर तसं कहाचं केन एन प्रत्यय लागून केन झालं. रामातला देवाला एन प्रत्यय ओके. लागून देवेन झालं. तसं कहाला प्रत्यय लागून केन झालं, बरोबर. त्यामुळे कहा ही ओके. ओके. प्रथमा विभक्ती, केन ही तृतीया विभक्ती. आता केन कधी ओके. कहा हे वापरायचं कोण. कहा म्हणजे कोण. हम्म. हा कोण हम्म. कोण कोण घोडा धावतो, कहा अश्वा धावती, कोण. पण अं, क- के न आता तृतीया आपण कधी वापरतो? तृतीयाचा अर्थ होतो करण, साधन किंवा द्वारा. हा हा. म्हणजे के न धावती म्हणजे काय, कशाच्या द्वारा धावतो. कशाच्या कोणाच्या वर? हा. नाही बरोबर, बरोबर. नाही बरोबर आपण नंतर घेऊ. इथे हा. कशाने धावतो. हा कशाने? कशाने हा धावतो. बरोबर. हा आता नेहीशी मी नेही लागणार. हा असं ते नेहेशी. तर विभक्ती. कशाने धावतो, हा. कशाशी धावतो किंवा हा. कशाने धावतो, बरोबर. हा. अजून हा. तृतीयेचा दुसरा एक उपयोग असा असतो की जेव्हा सह येतं बरोबर, तेव्हा पण तृतीयाच लागते. हम्म. तृतीया. रामेण ओके. सह धावती, अश्वेन सह धावती, असं. हा त्यामुळे तृतीयेचे तुम्हाला दोन उपयोग आहेत. एक म्हणजे ने ने प्रत्ययासाठी, आणि दुसरा उपयोग आहे सह असेल तेव्हा सुद्धा तृतीय आहे. हा हा. समजलं? हा ओके. थँक्यू तर सर. ओके. हा तर अश्वः केन सह धावती, अश्वः रामेण सह धावती म्हणजे रामाबरोबर धावतो असं म्हणायचं असेल तर. हा नाही का, किंवा पण गाढवाबरोबर धावत असेल तर म्हणायचं असतं अश्वः गर्दभेन सह धावती, घोडा गाढवाबरोबर. असं सह असलं की तृतीय याच पाहिजे, हे लक्षात घ्या.
येस येस येस. सर ओके एक ओके. एक मिनिट विचारू का? हा विचारा. एक दोन तीन. पाचवा यातलं म्हणजे अश्व धावती याच्यातलं पाचवं प्रश्न असा दिलाय की केन धावती, आणि शेवटचा पण प्रश्न असा आहे की केन अश्वहा धावती. तर हा इथे मग परत केनचा अर्थ नाही, एक एक मिनिट एक मिनिट, हा सांगतो. केन धावती, हे कशाने हा धावतो? हा, कशाने धावतो. हा, आता त्या उत्तराचं तुम्ही काही बघू नका, आपल्याला अनुवाद बर करायचा. केन हा धावती म्हणजे काय, कशाने धावतो. हा, बरोबर हम्म, आहे. मागचं पुढचं बर काही बघू नका तुम्ही. आता पुढचं वाक्य ठीक काय, आहे. अश्वहा केन सह धावती. अश्व हा हा, कोणाबरोबर धावतो, हा झाला पुढचा वाक्य. कोणाबरोबर, केन सह, कोणासह किंवा कोणा बरोबर धावतो. त्याच्या पुढचं वाक्य, अश्व हा केन सहाय्येन धावती. अश्व किंवा घोडा सर कोणाच्या तुमचा सहाय्य, ब्रेक होतोय आवाज. सर तुमचा आवाज ब्रेक होतोय. हो, बाकीच्यांना बरोबर ऐकू येत आहे का? नाही नाही बरोबर ऐकू येतं आम्हाला. हा थोडंसं सर इकडे मग प्रॉब्लेम ते म्यूट ऑन सिग्नल. करत बोला, मगच येणार ते सगळ्यांना. काही ज्यांचा असा प्रॉब्लेम येतो, तो आपण म्यूट ऑन केलं की सगळ्यांना आपला येतो आवाज. ओके ओके, हा चालेल. हा, ठीक आहे. तर आता पुढचं जे वाक्य होतं ना, आहे ना, अश्वहा केन सहाय्येन धावती. आता पहिला आधीचं वेगळं होतं, अश्वहा केन सह धावती, म्हणजे घोडा कोणाबरोबर धावतो. त्याच्या पुढचं आहे, अश्वहा केन सहाय्येन धावती. अश्व कशाच्या सहाय्याने, कशाच्या मदतीने धावतो. याचं उत्तराकडे तुम्ही लक्ष नका देऊ, आपण फक्त वाक्याचा अनुवाद करतोय. घोडा कशाच्या सहाय्याने धावतो असं. हम्म. जसं इथं जर समजा थोडं मी वाक्य बदलतो, अश्वच्या ऐवजी मी म्हणतो रामः, आणि मी म्हणतो गच्छति. तर रामः केन सह गच्छति, राम कोणाबरोबर जातो. रामः केन सहाय्येन गच्छति. हा, तर रामः यानेन सहाय्येन गच्छति, म्हणजे यान म्हणजे गाडी, गाडीच्या सहाय्याने जातो असं. हं? कळलं ना? ने प्रत्यय असेल की पण तृतीया येते, आणि सह जेव्हा असेल शब्द तेव्हा सुद्धा तृतीया येते. हे लक्षात ठेवायचं. कळलं? ठीक आहे ना? अनम्यूट करून बोला, काही शंका असेल तर. हा हा, शेवटचा जो प्रश्न दिलाय ना, केन अश्वहा धावती, हा, म्हणजे आता याचं काय तो होईल मग सांगा तुम्ही. ते मला तर ते किम सारखं वाटत होतं. कळलं नाहीये सर ते, तर म्हणून तर प्रश्न विचारलाय मी. हा, केन अश्व अश्वहा धावती, अश्व केन हा, म्हणजे आपण ऐका कशाने का, मग कशाने नाही नाही, घोडा धावतो. घोडा हो, कशाने धावतो. हे बघा, ओके ठीक आहे. हम्म, किम, तुम्ही तुम्ही ना किम आणि कहामध्ये थोडस तुमचं कन्फ्युजन आहे. तर एक एक गंमत हम्म, सांगतो मी. किम हे नपुसकलिंगी रूप आहे, कच. हा, म्हणजे रादर किमचं, किमचं पुल्लिंगी रूप आहे कहा, आणि किमचं स्त्रीलिंगी रूप आहे का. आलं लक्षात? हो ठीक आहे जस ठीक आहे ओके. जसं जसं तत्, तत् हे नपुसकलिंगी रूप आहे, सहा हे पुल्लिंगी रूप आहे, आणि सा हे स्त्रीलिंगी रूप. तसंच हम्म, किम, किम हे नपुसकलिंगी रूप, हम्म, किमचं पुल्लिंगी रूप होतं कहा, आणि कहा. किमचं हम्म, स्त्रीलिंगी रूप होतं का, सा. का. असं असं. ओ- आता इथं ओके केन, सर थँक्यू. आता इथं केन म्हणजे, केन हा शब्द पुल्लिंगी शब्दाने पण असू शकतो. म्हणजे अश्व हा केन धावती, म्हणजे एक सांगायचं म्हणून तर आपण असं म्हणू शकतो की अं, घोडा कशाने धावतो. आता कशाने धावतो, पायांनी, पायांनी धावतो, बरोबर. बरोबर. अश्व, घोडा पायांनी धावतो असं म्हणू शकतो ना आपण, नाही का? हो बरोबर बरं, सर हा, ओके ओके. हाताने नाही धावत, पायांनी धावतो असं, नाही का? हा बरोबर आहे सर ठीक. हा ओके. हा समजलं सर थँक्यू. हा, ठीक आहे. तर ते पादेनचं पायांनी धावतो याचा अनुवादही सांगतो कसा होईल. अश्व पादैही
सह नाही, पादैही धावती. पादैही का, कारण चार पाय आहे, बहुवचन, म्हणून पादेनं नाही होणार. एकाच पायाने धावत असेल तर पादेनं होईल, पण पायांनी धावतो मला म्हणायचं असेल तर पादैही धावत. ठीक आहे. हा. ठीक आहे आता सर. हा तर हा याच्यात त्या अभ्यासात प्रश्न होता त्यांना की हो याचं धातू काय आहेत नाही का असं. हा तर इथं पण दिलंय ना, हसित्वा भ्रमित्वा नमित्वा, हा दाच, हा दत्वा त्यक्त्वा पूजयित्वा, बरोबर. हा आता तर तुझं काय नर्तयित्वा येईल ना. नर्तयित्व आहे, हो. आधी काय करायचं, एकदम त्वा नाही लावायचं. आधी त्याचं रूप काय होतं, नर्तयती होतं, बरोबर. मग नर्तयित्वा होणार असं. आणि ह्याचा अर्थ हवा सगळ्यांना. हा भ्रमचा अर्थ हवा होता. कशाचा अर्थ म्हणजे मूळ याचा. ओके. हा, हा धातूचा. भ्रम. हा भ्रम म्हणजे फिरणे. आता फिरणे हे दोन्ही अर्थाने असू शकतं, बरोबर. एक म्हणजे आपण म्हणतो की मी फिरायला जातो ते फिरणं, आणि माझं डोकं फिरलंय किंवा याचं डोकं फिरलंय या अर्थाने पण फिरणं असू शकतं. बरोबर. हा म्हणजे आपण म्हणतो ना, एखाद्याला भ्रम झालाय, बरोबर. हो भ्रम झालाय हो म्हणजे हो. त्याचं डोकं फिरलंय असं म्हणतो ना आपण. आणि दुसरा, मी भ्रमंती करतोय. भ्रमंती करतोय म्हणजे काय, मी वेडा होत नाहीये तिथे, भ्रमंती म्हणजे, बरोबर. मी फिरायला, मी फिरतोय असं नाही का, असं. आता नर्त म्हणजे नाचणे, हा. त्यज म्हणजे त्यागणे, हा, किंवा सोडणे. दा म्हणजे देणे, हा, सोडणे. त्याच्यामध्ये त्याग करणे किंवा सोडणे. दा म्हणजे देणे, हा. दाद दात, हा. हम्म. आता काय राहिलं, क्रू म्हणजे तर माहिती आहे, करणे, हा. पूज्य धातू राहिला सर. अच्छा, नम म्हणजे नमस्कार नाही, म्हणजे धातू येईल तो. नमणे, नमन करणे असं लिही, म्हणजे मग ते बरोबर होईल. नमन करणे. नमती म्हणजे नमन करणे, हा. हा. पूजयती म्हणजे पूजा करणे किंवा पूजणे असं पण येईल ऍक्च्युली. पूजणे, हा. नाही, एकारांत, हा. क्रू करणे, हा. आणि सर नर्तचा हा नर्तयित्वा येईल. ठीक हा. आहे, एवढंच तिथे विचार. त्याग करण्याचा, त्याच्याचा पण त्यागणे हा पण शब्द येऊ शकतो, त्यागणे असं. हा. तो जास्त योग्य, म्हणजे काय माहितीये का, मराठीत तुम्हाला एक मराठीचं लिमिटेशन, मर्यादा लक्षात आली असेल. अर्धी क्रियापदांना आपण त्याग करणे, जेवण करणे, नाच करणे, नाही का. असं हम्म. करणे करणे करणे, वास्तविक करणे या शब्दाला काही अर्थ नाही करा, नाही का. पण उगीच नाचणे आपण एक तेवढंच. शब्द वाढवतो. हा. वाढत. संस्कृतमध्ये, हा, संस्कृतमध्ये कसं आहे की, जसं आपण म्हणतो ना की संस्कृत ही जास्त सामर्थ्य असलेली भाषा आहे. सामर्थ्य असलेल्या भाषेचं लक्षण एक असतं की कमीत कमी शब्दांमध्ये तुम्ही जास्तीत जास्त भाव व्यक्त करू शकता, नाही का. इंग्लिश त्या दृष्टीने ही वीक भाषा आहे, अशक्त भाषा आहे. कारण का, तिला म्हणजे जास्त शब्द वापरावे लागतात वाक्यांमध्ये, असं. सोपी असू शकेल एखाद्या वेळेस, पण अशक्त म्हणजे सामर्थ्य कमी आहे, कारण शब्द जास्त लागतात भाव व्यक्त करण्यासाठी. जे आय टी मध्ये त्यांना तो कन्सेप्ट कळेल की एखादं कोडिंग जे असतं ना, तर चांगलं प्रोग्रामिंग किंवा कोडिंग कुठलं मानलं जातं. एकच प्रोग्राम म्हणजे एकच ऑब्जेक्टिव्ह आपण वेगवेगळ्या प्रोग्रामिंग किंवा कोडिंगनी करू शकतो. पण चांगलं कोडिंग कधी मानलं जातं की कमीत कमी सिंटॅक्स मध्ये किंवा कमीत कमी शब्दांमध्ये जे प्रोग्रामिंग कम्प्लीट होतं त्याला जास्त कोडिंग किंवा तो प्रोग्रामर जास्त चांगला मानला जातो. बरोबर ना उन्नती. म्हणजे हो. आणि म्हणजे कोडिंग मध्ये तेच असतं की हा. कम्प्लीट पाहिजे प्रोग्राम, कुठल्याही प्लॅटफॉर्मवर तो वर्क केला पाहिजे. आणि आणि कमीत कमी सिंटॅक्स कमीत कमी पाहिजे म्हणजे. सिंटॅक्स एरर्स कमी पाहिजेत हा त्याच्यात. हा तर ठीक आहे.
तर हे असं झालंय आपलं आता अजून म्हणजे आता अ, हा बोल. अजून कोणाला काही प्रश्न होते का? मी कारण या धड्यात आपल्याला काही खूप जास्त प्रश्न होते कोणाला. कोणाला काही बागच्या धड्यांचे किंवा काही असतील तर आता विचारून घ्या. आत्ताचाच धड्याबद्दल एक अजून थोडंसं विचारायचं होतं, विचारू का? हा हा विचारा ना विचार. ताई, विचारा. हा, आता आपण ना कृदंत शिकत होतो, त्वा प्रत्ययांत. त्वा लागत असताना म्हणजे आता बघ ना, हसचं हसित्वा होतं नाही का, नर्त. पण मग तुम्ही म्हटला होता ना, म्हणजे ताईंनी पण सांगितलं होतं की दशमगणातील धातूंना त्वा प्रत्यय लागत असताना तिथे य लागतो मध्ये. कथयित्वा, क्षालयित्वा, पालयित्वा. पण म्हणजे ते दशमगणातील कोणते धातू ते आम्हाला कळत नाही. म्हणजे ते लक्षात ठेवलं तर ठीक आहे, नुसतंच लक्षात ठेवायचं असेल तर काही हरकत नाही, पण तरी सध्या दशमगणातील अमुक अमुक धातू आहेत असं जर कळलं तर मग सोपं जाईल. नाही, देऊ शकतो तुम्हाला सगळ्या गणांची यादी आणि दशमगणातल्या धातूंची यादी. तसं काय माहितीये का, प्रत्येक गणाचं प्रत्यय ना थोडे थोडे वेगळेच असतात. जसं हा आपण रु करोती होतं, बरोबर. हा. रु हो. करोती होतो, पण पठोती होतं का? नाही, पठती नाही, होतं. पठत. हा, हा. त्यामुळे असे जे 10 गण आहेत ना, त्या प्रत्येक हा. गणामध्ये त्यांच्या रूपांमध्ये थोडा थोडा फरक आहे. पण हो. दशमगण हा एकदमच वेगळा आहे, कारण त्याच्यामध्ये तो रूप करताना नेहमी य ऍडच होतो. हा, समजलं? हा, बरोबर आहे. हो म्हणजे हो. कथचं कथती नाही होत, कथयती होत. हा, कथयती होतं, पालयती शालयती होतं. होतं. हा, हा, हो हो. त्यामुळे सध्या मला वाटतं तुम्ही जास्त ना जास्त तुम्हाला दिलं तर जास्त कन्फ्यूज व्हाल, त्यामुळे हो. देत नाहीये असं. हा, ठीक, लक्षात पण तू ठेवून करू सर, ठीक आहे. हा हा तसं ठीक. चालेल चालेल सर, काय हरकत. हा, ओके. आणि तसं पण तुम्ही जर नवनीतची ती घेतलीत शब्द धातू रूपावली जर फॉलो करत असाल तर त्याच्यात दिलेलंच आहे, जर जर तुम्हाला हवंच असेल तर. पण हम्म. ठीक आहे अजून. सांगितल्याप्रमाणे सध्या आता सध्या सध्या मला वाटतं ना, गरज नाही तुम्हाला ते बघायची पण गरज नाही आणि काहीच नाही, कारण आपण कसं पायरी पायरीने पुढे जाणार आहोत. त्यामुळे योग्य चालेल सर, वेळेतच तुम्हाला ठीक. अजून आज 4 कळले, उद्या 5 10 कळतील, परवा 20 कळतील. पायरी पायरीने पुढे जाऊया. चालेल सर, ओके, ठीक आहे. हा थँक्यू. हा हा. ठीक आहे. कोणाला काही डाऊट आहे का आतापर्यंतच्या धड्यात? नाही तर मग दशम सर पुढचा धडा चालू करतील, विचारा असेल तर कोणाला काही. ते फिलिंग द ब्लँक्स म्हणाला होतात ना. ते ते सरांनी सांगितलं होतं आधी इग्नोर करा म्हणून. हा ते ना ते विचित्रच आहे. ते सोडून द्या तुम्ही. ते काय असं म्हणजे कुठल्याच एक्झरसाइज मध्ये असे 3 रिकाम्या जागा असलेलं वाक्य कधीच असू शकत नाही, आणि ते खूपच कन्फ्युजिंग आहे. ते मी विद्याभवनशी पण बोललो होतो, हे काय म्हटलं तर ते म्हणे जाऊ द्या, ते बघू नका असं, जाऊ द्या ते. पहिलं पेज बघायला मिळेल जरा. काय ते पहिलं पहिलं पेज बघायचं होतं. कुठल्या पाठाचं? त्या पाठाचं. याच पाठाच याच आत्ताची. हा, एक या हे म्हणजे आता आलं होतं इकडे पहिले 2-4 ओके. सुरुवातीच. ते हा, हे नाही, ह्याच्या पुढचं वाक्य. ही वाक्य. नाही, हे पण नाही, हे पण नाही. ही स्वाची वाक्य पहिली. हा हा, येस. ही हा, तीच ती मगाची वाक्य ही वाक्य. पहिली. हा हा, येस. बोला. हा येस, ह्याच्या पुढची. हा, येस. हे झालंय बरोबर. येस. त्याच्यात काही आहे का शंका तुम्हाला? नाही नाही नाही. नाही. मला फक्त एकच इथं आता आहे, देवमर्चयित्व आहे ना, तर देवाची म्हणजे देवस्य असं नाही होत, देवमर्चयित्वा. तर ते हा हा बरोबर. देवम ही ते तुम्हाला द्वितीय ऐका एकवचन ऐका लागलंय. ऐका 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 हे बघा, देवस्य हम्म. पूजां कृत्वा असं म्हणू शकता तुम्ही, देवाची पूजा ओके करून. पण जसं मी आत्ताच बोललो ओके. ना, की संस्कृत ही पूजाम करोती, याच्याऐवजी हम्म. हम्म. अर्चयती हा एकच शब्द आहे. हम्म. हम्म. समजलं? पण हम्म. अर्चयित्वामध्ये काय होतं, जसं मी म्हटलं, काय कोण करतो? राम करतो. काय करतो? हम्म. हा, म्हणजे काय पूजा. अर्चितो? हम्म. नाही नाही, काय करतो ते हम्म. पूजा करतो होईल. पण हम्म. काय हम्म. अर्चितो? हम्म. का, कोण
कोण अर्चन करतो हा किंवा कोण कोण अर्चतो, राम अर्चतो. काय अर्चतो, हा हा देव अर्चतो. देवाला आता देव काय अर्चतो. कायचं उत्तर नेहमी कर्म असतं, म्हणून देव असं. ओके ओके देव म्हणून. हा अच्छा ओके ओके हा थँक्स. हा हा ठीक आहे. अं, उन्नती मला ठीक आहे. वाटतं आता तशा 3-4च मिनिटं राहिली आहेत नाही का, 2. त्यामुळे आता नवीन पाठ आता सुरू करण्यात अर्थ नाही, तसा सुरू करू शकतो मी. तुमच्यावर आहे सर, कसं काही हा तुम्ही ठीक सांगा. आहे, करूया मग. हा तर आता ना आपण बरेच म्हणजे मुख्य जो भाग आहे शिकण्याचा, म्हणजे व्याकरण, क्रियापद, धातू, शब्द वगैरे वगैरे, हे आपण खूप घेतलं आता. बरोबर. आता 3 पाठ तुमचे राहिलेले आहेत. एक आहे लोकोक्ती, हम्म, ज्याला आपण म्हणी म्हणतो मराठीत. दुसरं आहे सुभाषित आणि तिसरं आहे संधी. तर हे तिन्ही पाठ मीच घेणार आहे त्याच्या पुढे. हा आणि त्यातलं आपण आता एक एक पाठाला आपण आता सुरुवात करणार. हा आता हे पहिले 9 पाठ, त्यातनं तुम्हाला तुमचा एक पाया आता पक्का झाला आहे, की ज्याने तुमचं म्हणजे शब्द, त्याचं रूप काय, विभक्ती वगैरे, रूप विभक्ती वगैरे, क्रियापदांचं हे साधारण तुम्हाला आता ओळखण्याची शक्ती आली आता तुमच्यामध्ये. आणि त्यामुळे आता तो पाया पक्का झाल्यामुळे आता आपण हे सुभाषित, लोकोक्ती आणि संधी याचा आता आपण अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकू. ठीक आहे. तर हा 10वा पाठ आहे सुभाषित. तर सुभाषित म्हणजे काय, इथं दिसं लिहिलंय गुड सेईंग. सुभाषितम नपुसकलिंगी शब्द आहे. भाषितम म्हणजे काय, बोललेलं. भाष्य म्हणजे बोलणे, भाषितम म्हणजे बोललेलं. म्हणजे चांगलं, चांगलं बोललेलं म्हणजे त्याला म्हणतात सुभाषितम. म्हणजे त्याला चांगली उक्ती असं पण म्हणता येईल. चांगलं काही बोललेलं असेल तर त्याला सुभाषितम असं म्हटलं जातं. हं? चांगलं म्हणजे काय, म्हणी वेगळ्या, म्हणी ह्या चांगल्या असतीलच असं नाही. प्रत्येक भाषेमध्ये चांगल्याही असतात म्हणी, वाईट पण असतात. पण सुभाषितांचा जो सब्जेक्ट असतो तो नेहमी चांगलाच असतो, वाईट नसतो कधी. म्हणून त्याला सुभाषितम असं म्हटलं जातं. आणि संस्कृतमध्ये हे सुभाषित हे संस्कृतचं एक मोठं वैभव आहे. हा बालबोधमध्ये आपण बघितले होते काही सुभाषित, पण याच्यात अजून काही बघणार आहोत. पण ही म्हणून ही जास्तीची माहिती मी देतोय, की संस्कृतचं एक सामर्थ्य आणि वैभव आहे सुभाषित, की फार कमी भाषांमध्ये अशी सुभाषित मिळतात तुम्हाला. म्हणी, इडियम्स वगैरे मिळतील, पण सुभाषित नाही मिळत. तर हे आपण आता काही नवीन सुभाषित आपण प्रारंभमध्ये आहेत, ती आता आपण बघणार आहोत. हा तर सुविचार काय, म्हणता येईल का सर? विचार पण म्हणता येईल. पण यात संस्कृतमध्ये एक नुसताच तो विचार नसतो गद्यामध्ये, तो असा रिदमिक किंवा चालीमध्ये असतो. म्हणजे गाऊ शकतो तो आपण, त्यामुळे त्याची मजा अजून वाढते. नुसतंच म्हणजे नुसतं असं गद्य किंवा वाक्य नसतं. मराठीत पण सुविचार असतात, पण ते गद्यात असतात बहुत करून, नाही का, मराठीतले सगळे सुविचार. हो. इंग्लिशमध्ये हे संस्कृतमध्ये हे सगळे, हे 4287 कोण आहे? 4287 अंजली ए. ताईचा नंबर, अंजली ताई कोण? आहेत त्या. अंजली. अंजली ताई. हा हा अंजली ताई, तुम्ही ना मीच तुमचं आता नाव पुढच्या विचारलं वेळेस, होतं. हा हा तुम्ही तेच म्हणजे, तर तुम्ही ना तुमचं नाव जरा बदलून घ्या, म्हणजे मलाही मग कोण बघतं आपल्याला ते कळेल तसं. हा बरं 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 कोणीतरी ठीक कोणाच्या ठीक. तरी मदतीने, ते मोबाईलमध्ये छोटं काम हा असतं, ते नाव बदलायचं एकदा. बरं बरं हा ठीक. तर ठीक आहे, आता वेळ संपत आली आहे. पण हे सुभाषिताविषयी मी थोडंसं बॅकग्राऊंड दिलं. सुविचारांसारखंच पण गद्यामध्ये एका लयीत म्हणता येतात, तालासुरांमध्ये, म्हणून त्याचं मजा अजून, गंमत अजून वाढते असं. तर उद्यापासून हे आपण सुरू करूया. आणि आता याच्या पुढचे जे हे 3 पाठ आहेत, सुभाषित, लोकोक्ती आणि संधी, हे मीच घेत जाईल. आणि मग हे झाल्यावरती मग आपण उजळणी कशी करायची ते बघूया मग आपण या सगळ्याची. हा ठीक आहे, थांबूया इथे आज आपण. ओके थँक्यू तर सर, उजळणी थँक्यू. घ्या